हॅलो एव्हरीवन. मी आहे संदीप साबळे आणि आपण बघताय एम एच नर्सिंग इन्फो. तर आज एक महत्त्वाची बातमी मी घेऊन आलेलो आहे. एक परिपत्रक जाहीर झालेलं आहे DMARच्या स्टाफसाठी. ओके, DMAR विभागाकडून म्हणजेच राज्याच्या वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन व आयुष या डिपार्टमेंटकडून एक महत्त्वाचं परिपत्रक नवीन जॉईन झालेल्या स्टाफसाठी, विशेषतः या 2 वर्षामध्ये 2023ला जी रिक्रुटमेंट निघाली होती आणि 24ला जे जॉईन झाले होते त्यांच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. तर निश्चितच मी तुम्हाला बातमी सांगणारच आहे. परंतु त्याच्यापूर्वी आपण एम एच नर्सिंग इन्फो या चॅनलला सबस्क्राईब जरूर करायचं आहे, लाईक करायचं आहे आणि आपले असे महत्त्वाचे असे व्हिडिओ याच्यामध्ये आहेत, चॅनलमध्ये आहेत. तरी महत्त्वाचे व्हिडिओ बघण्यासाठी आपण नक्कीच या चॅनलला व्हिजिट करायचे आहे. तर आपण बघणार आहोत की पत्र काय आहे. बघा, पत्र हे माननीय आयुक्त साहेबांनी या ठिकाणी काढलेलं आहे. ओके, वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन आयुष विभागामध्ये परिपत्रक आहे. प्रति कोणाला आहे? सर्व अधिष्ठाता, अधीक्षक, अधीक्षिका, प्राचार्य, सहयोगी प्राध्यापक, सर्व शासकीय वैद्यकीय दंत महाविद्यालय व रुग्णालय, आरोग्य पथके आणि अनुसंधान केंद्र. ओके, म्हणजेच काय तर सर्व हॉस्पिटलला सर्व या ठिकाणी पत्र काढलेलं आहे. विषय काय आहे? अधिपरिचारिका या पदाच्या परिवीक्षा कालावधीबाबत, म्हणजेच प्रोबेशन पिरियड जो असतो त्या प्रोबेशन पिरियडबाबत हे विषय आहे. संदर्भ या ठिकाणी सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय दिलेला आहे दिनांक 10 जानेवारी 1964चा. आणि दुसरा एक संदर्भ दिलेला आहे वैद्यकीय शिक्षण व औषधी द्रव्य विभाग अधिसूचना आहे, त्याचा एक संदर्भ दिलेला आहे 10 जून 2025ची जी अधिसूचना आहे त्याचा. तर याच्यामध्ये असं म्हटलेलं आहे, उपरोक्त संदर्भीय विषयानुसार भरती प्रक्रियाद्वारे अधिपरिचारिका या पदावर नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांच्या नियुक्ती आदेशामध्ये परिवीक्षा कालावधी म्हणजेच प्रोबेशन पिरियड अनावधानाने 2 वर्षांचा नमूद झाल्याची बाब निदर्शनास आलेली आहे. म्हणजेच ह्या रिक्रुटमेंटमध्ये आता जी रिक्रुटमेंट झाली होती 2024ला DMARची, त्याच्यामध्ये स्टाफ नर्सेसच्या ऑर्डरमध्ये प्रोबेशन पिरियड हा 2 वर्षांचा असेल असं नमूद केलेलं होतं. तर आयुक्त साहेबांचं किंवा विभागाचं, DMAR विभागाचं हे म्हणणं आहे की ते अनावधानाने झालेले होते. ओके, तर या ठिकाणी म्हटलेलं आहे बघा, तथापि सेवा प्रवेश नियम म्हणजेच रिक्रुटमेंट रूल दिनांक 10 जानेवारी 1964 व दिनांक 10 जून 2025 मध्ये अधिपरिचारिका या पदाचा परिवीक्षा कालावधी हा 1 वर्षांचा नमूद आहे. जे काही आपले रिक्रुटमेंट रूल आहेत त्याच्यामध्ये 1 वर्षांचा प्रोबेशन पिरियडची नोंद आहे. त्याच्यामुळं यापूर्वी देण्यात आलेल्या अधिपरिचारिका या पदावरील नियुक्ती आदेशातील परिवीक्षा कालावधी यापुढे 2 वर्षांऐवजी 1 वर्ष ग्राह्य धरण्यात यावा. ओके, त्यांनी काय म्हटलेलं आहे की 1 वर्ष ग्राह्य धरण्यात यावा असं त्यांनी परिपत्रक काढलेलं आहे. आणि तसेच ज्या अधिपरिचारिकांचा परिवीक्षा कालावधी पूर्ण झालेला आहे, म्हणजे आता जवळपास 2 वर्ष झालेले आहेत. ओके, तर 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या म्हणजे पूर्ण झालेलं आहे, म्हणजेच काय तर तुमचा प्रोबेशन पिरियड ऑलरेडी पूर्ण होऊन 1 वर्ष एक्स्ट्रा झालेले आहे. त्यांचा परिवीक्षा कालावधी समाप्त करण्याबाबतचा परिपूर्ण प्रस्ताव या संचालनालयास सादर करावेत असे माननीय आयुक्त अनिल भंडारी सरांची दिनांक 31/1/2026 डिजिटली साईन केलेलं हे परिपत्रक पब्लिश झालेलं आहे. तर ही खूप आनंदाची बातमी आहे सर्व नर्सेससाठी. आणि याच्यासाठी विशेषतः महाराष्ट्र राज्य परिचारक संघटना या संघटनेने सुद्धा भरपूर प्रयत्न केलेले होते. त्यांच्या प्रयत्नांना नक्कीच यश आलेले आहे, हे देखील मी तुम्हाला सांगू इच्छितो. तर मंडळी, तुम्हाला हा व्हिडिओ नक्की आवडला असेल, ही बातमी आनंदित करणारी असेल, तर नक्कीच आपल्या पेजला सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि आपल्या सहकाऱ्यांना ही बातमी नक्कीच शेअर करा. धन्यवाद.